नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आज मी तुम्हाला विजय कापडी सरांची जी कथा ऐकणार आहे ती कथा मी तुम्हाला ऐकवतोय न्यूझीलंडमधनं. हे न्यूझीलंडमधलं माझ्या मुलीचं घर आहे आणि या घरात शूट करून मी तुम्हाला आज ही कथा ऐकवणार आहे. जी कथा मी घेतली आहे कापडी सरांच्या अक्कल हुशारी ह्या कथासंग्रहातनं आणि कथेचं नाव आहे सायकल. ऐकूयात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चुकून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजय कापडी लिखित सायकल. गायतोंडेंच्या रंजनाला बघायला आलेली सातोस्कर मंडळी कळवू काय ते 1-2 दिवसात असं सांगून आपल्या घरी निघून गेली आणि रंजनाच्या भावी नवऱ्याविषयी घरातल्या इतरांविषयींची मतं मांडायला गायतोंडे मंडळी मोकळी झाली. सुरुवात केली ती मधू काकाने. चेहऱ्यावर पूर्ण समाधानी भाव दर्शवत तो म्हणाला, मला तरी ह्या स्थळामध्ये दोष काढण्यासारखं काहीही आढळलेलं नाही आहे. सरला काकू मधू काकाच्या मताशी सहमती दर्शवत म्हणाल्या, माझं सुद्धा तेच मत आहे असं समजायला काही हरकत नाही. वास्तविक कोणाच्याही बाबतीत कसला ना कसला दोष काढण्यात आमचे हे पटाईत आहेत, पण आज त्यांनीच सर्टिफिकेट दिलंय म्हणलं की काही बघायलाच नको, नाही का? रंजनाची मोठी बहीण शारदा म्हणाली, मागे ती पै रायकर मंडळी आली होती त्यांच्यापेक्षा सातोस्करांचं घराणं भारी वाटलं हो. रंजनाचा भाऊ विकास म्हणाला, मला वाटतं मुलाला आपली रंजना पसंत पडली आहे. हो, तो जेव्हा जेव्हा रंजूकडे बघायचा त्यावेळी मी त्याच्याकडे रोखून बघायचो. समाधानी भाव दिसले हो मला त्याच्या चेहऱ्यावर. थांबा थांबा थांबा, आधी रंजूला विचारूया. तिचं मत काय आहे ते आधी विचारात घेतलं पाहिजे. बाबा गायतोंडेंनी नेमका मुद्दा उपस्थित करून टाकला. हो, तिचंच मत सगळ्यात महत्वाचं. संसाराचं तारू तिलाच तर पुढे न्यायचंय शशांक रावांच्या सोबतीनं. त्या रंजूच्या मातोश्रीशिवाय हे उद्गार दुसऱ्या कोणाचे असणं शक्यच नव्हतं, नाही का मंडळी? शशांक आहे का त्याचं नाव? छान आहे, छान आहे. मुख्य म्हणजे शशांक आणि रंजनाचा जोडा अनुरूप दिसला हो. कार्यक्रमाला उशिरा आलेल्या रंजनाच्या मामानं म्हणजे विसूभाऊंनी आपलं मत देऊन टाकलं. बोल रंजना, तुझं काय मत आहे? आम्हा सगळ्यांच्या मताशी सहमत आहेस ना? सरला काकूने खुंटी हलवून घट्ट करणारा प्रश्न विचारला. पण त्यांच्या पसंतीचं काय? शशांकला आपली रंजू आवडली आहे हे ठामपणे सांगता येईल का? कोणीतरी मध्येच पचकला. विकास पुढे सरसावला. आत्मविश्वासपूर्ण आवाजात म्हणाला, मी पैज लावून सांगेन हो, रंजू शशांकला 100% पसंत पडली आहे. हो, आणि केवळ शशांकलाच नाही तर त्याच्यासोबत आलेले त्याचे आई बाबा, मामा, शशांकचा मित्र, शशांकची ज्येष्ठ बहीण, तिचे यजमान, या सगळ्यांना रंजू पसंत आहे. अरे मी या सगळ्यांचे चेहरे न्याहाळत होतो ना आळीपाळीनं. सांगायला आनंद होतोय की कोणाच्याही चेहऱ्यावर मला नापसंतीची खूण अशी दिसलीच नाही हो. आणि का म्हणून दिसेल? अरे सगळ्यांना पसंत पडण्यासारखी आहे आपली रंजू. हां. विकासकडे बघत मामानं टोला लागावला. म्हणजे याला बहुतेक स्वतःच्या लग्नाची घाई झालेली दिसतीये. बरोबर असं आहे म्हणा. रंजूचं लग्न झालं की हा आपल्या लग्नाचं घोडं दामटायला मोकळा काय? हे बघा, आपल्या चर्चेची गाडी भलतीकडेच वळू बघतीये. असो, रंजूचं मत काय आहे? तिन्ही बोलण्यासाठी तोंड उघडण्याआधी तुम्हीच सगळे आपापली मतं मांडत बसलाय. बाबा म्हणाले. सगळ्यांची नजर आता रंजनाकडे वळाली. काहींनी तर भोवया उंचावून रंजूकडे बघितलं. थोड्या वेळाने सांगितलं तर चालेल ना? आपलं नेमकं मत सर्वांसमोर मांडायला घेणं रंजनाला प्रशस्त वाटलेलं नसावं. अगं चालेल काय, ऑलिम्पिक वेगानं धावेल. तू घे बाई तुझा वेळ. पण मला वाटतं तुला आवडलेच शशांकराव. शशांकराव काय शशांकराव ग? त्याला राव म्हणायला अवकाश आहे अजून. अगं शशांकराव आम्हा सगळ्यांसाठी. तू थोडीच त्याला शशांकराव म्हणून हाक मारणार आहेस? तू न बाई बहुतेक शशी अशीच हाक मारशील. हां, आता शशी तसं नाव जुनं वाटतंय. तू त्याच्या नावाला मॉडर्न टच दे, शशाम. कसं वाटतंय? चला चला चला, आम्ही निघतो. शेवटी काय ठरलंय ते कळवायचं आहे बरं का. असं म्हणत केवळ कार्यक्रमाला तेवढी हजेरी लावलेली नात्या गोत्यातली मंडळी हल्ली. थोडा वेळ असाच गेला.
घरातल्यापैकी काहींनी आपल्या नित्याच्या कामाला हात घातला, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची उत्सुकता हेच दर्शवत होती की रंजूचं मत काय आहे. कुठल्याही गोष्टीला पटकन होकार देणाऱ्यांपैकी रंजू नव्हती. ती नेहमी स्वतःचं असं वेगळं मत ऐकवायची. गरजेच्या वस्तू खरेदीच्या वेळी ती दुकानदाराला हे दाखवा, ते दाखवा, जरा वेगळं काही असेल तर ते दाखवा असं म्हणत सळो का पळो करून सोडायचे. ओळखीचा दुकानदार चेष्टेच्या सुरात म्हणायचा सुद्धा, आता नवरा कुठला पसंत करतेस तेच बघणार आहे मी. आणखीन थोडा वेळ असा गेल्यानंतर आईने पुन्हा विषय काढला. काय ग, ठरलं का नाही अजून? त्याचे आई बाबा बरे वाटले, रंजू म्हणाली. अगं आईबाबाचं जाऊ दे ग, शशांकराव कसे वाटले ते सांग. अर्थात तुझं मत फायनल झालं असेल तर सांग ग बाई. तसा बरा वाटला मला मुलगा, रंजूने तोंड उघडलं. अगं पतिराज होणार आहेत ना ते तुझे, तसे बरे वाटले शशांकराव असं म्हण ग, आईने दुरुस्ती सुचवून टाकली. हो पण अद्याप कुठे झालाय तो माझा नवरा, शिवाय त्यांनी मला पसंत केलंय का नाही ते कळायला नको. शशांकरावांनी तुला पसंत केलंय असं गृहीत धरतो, आणि शशांकबद्दल तुझं मत काय झालंय ते सांगायला घे. आणि काय ग, आम्ही सगळी त्यांच्याकडच्या इतर मंडळींना घेऊन आत गेलो तेव्हा बोललात ना तुम्ही दोघं. तुमचं बोलणं थोडं लांबलंच नाही का ग? काय विचारलं ग त्यांनी तुला? हो, आधी त्यांनी काय विचारलं ते सांगते. त्यांनी विचारलं माझं नाव, ठाऊक होतं त्याला तरी सुद्धा त्यांनी विचारलं. अगं त्यात काय झालं, संभाषण सुरू करायची पद्धत आहे ती. तू सांगितलंस ना तुझं नाव? हो सांगितलं की. आणि मी विचारण्याआधी त्यांनी मला आपलं नाव ऐकवलं. मला म्हणाला, मी शशांक गंगाधरराव सातोसकर. अगं वा, अगं बाई, अरे वा, म्हणजे जुन्या विचारांचा पगडा दिसतोय त्यांच्यावर. सध्या केवळ पहिलं नाव तेवढं सांगायची पद्धत आहे ना. ते असो, पण तुमच्यात बोलणं काय झालं ग? म्हणजे नेमकं काय विचारलं त्यांनी? आणि तू सुद्धा विचारला असशीलच की. सांगायचं असेल तर सांगो बाई. अगं ते सगळं फोडून सांगायचं नसतं. कसं बोलणार? ते सगळं फोडून सांगायचं नसतं हो. हे नवरा बायकोचं नातं प्रस्थापित झालेलं नसताना सुद्धा. काय का रंजू, बरोबर आहे का नाही? विकासनं विचारलं. नाही तसं त्यांनी मला बरंच काही विचारलं आणि मी सांगितलं सुद्धा, पण मी विचारलेल्या प्रश्नाचं त्यांनी जे उत्तर दिलं ते नाही बाई मला आवडलं. अगं बाई, असं न आवडणारं उत्तर येणारा हा कुठला प्रश्न विचारलास ग तू? रंजूच्या आईनं किंचित काळजीच्या सुरात विचारलं. रंजू धेटाईनं सांगायला लागली, काय आहे की मी थोडा पुढचा विचार केला. समजा ते आमचं जमलं. अंग ते जमल्या जमा आहे ग, म्हणजे त्याला तू पसंत आहेस आणि तू लगेच पुढचा तुझा विचार करायला लागलीस म्हणजे तुलाही तो पसंत आहे असा अर्थ होतो का नाही? विकासनं मध्येच आपल्या मताचं घोडं दामटलं. ऐक रे, मी पुढचा विचार असा केला की माझ्या नोकरीच्या ठिकाणी मला यापुढे बसनं जावं लागणार नाही. तो मला आपल्या वाहनात लिफ्ट देईल. त्यामुळे मला जाणून घ्यायचं होतं की त्याच्याजवळ वाहन कुठलं आहे. अगदी इम्पाला नसली तरी वॅगनार म्हणा किंवा मारुती 800 सुद्धा चालली असती मला. शिवाय वाहनाच्या चौकशीत नवऱ्या मुलाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आपसूक कळतात असंही मी आमच्यात ऐकून आहे. आमच्यात म्हणजे ग? बरंच कोड्यात बोलायला लागलीस हा तू रंजू, आई म्हणाली. अगं आमच्यात म्हणजे आम्हा मित्रमैत्रिणीत आई. तर माझ्या तुम्ही कुठलं वाहन चालवता ह्या प्रश्नावर त्यांनी जे उत्तर दिलं ना ते ऐकून माझी घोर निराशा झाली बघ. अगं बाई, निराशा? घोर निराशा? अगं बाई, तुझी घोर निराशा करणारं कुठलं वाहन आहे ग त्याच्याजवळ? सायकल आहे. काय? सायकल? आई, बाबा आणि विकासने एकाच सुरात विचारलं. आणि काही क्षणाच्या विचारानंतर बाबा म्हणाले, अगं तो मोटरसायकल म्हणाला असेल. तुला सांगतो, मोटरसायकल हे वाहन सुद्धा चांगलंच आहे बरं का. मोठा रुबाब असतो मोटरसायकलवाल्याचा. फर्र दिशी वेगात निघून जातो ना तो. नाही हो बाबा, मोटरसायकलच काय पण साधी स्कूटर सुद्धा नाही आहे त्याच्याकडे. त्याचं वाहन म्हणजे सायकल. हो हो, सायकल. 2 चाकी सायकल, पायटे मारल्यानंतर पुढे जाणारी ती सायकल. त्याला ना कुठल्याही वाहनापेक्षा सायकल चालवायला खूप आवडतं म्हणे. नशीब तो 3 चाकी सायकल चालवायला आवडतो असं नाही म्हणाला. कमालीचा वैतागवाणा भाव चेहऱ्यावर पसरत रंजू म्हणाले, 3 चाकी सायकल? तुझं म्हणजे काहीतरीच बरं का रंजू. काहीतरीच नाही.
अगं आई, त्याचं ना त्या सायकलवर निस्सीम का काय म्हणतात तसलं प्रेम आहे. त्यांनीच सांगितलं तसं. अगं सायकलीचा इतिहास पाठ आहे त्याला, सगळा इतिहास धडा 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 मला ऐकवलं त्यांनी, वैताग आला नुसता. सायकलीचा इतिहास? आणि तो काय असतो ग बाई? सायकलीचा इतिहास म्हणजे जगात पहिल्यांदा सायकल कशी आणि कुणी जन्माला घातली, त्यांनी मला सगळं ते ऐकवलं. पहिली सायकल तयार करून वापरायला घेणाऱ्याचं नाव सांगितलं. आता या क्षणी नाही आठवत मला ते साल आणि ते नाव सुद्धा, पण सायकल चालवायला घेतल्याबरोबर तो माणूस म्हणे धबदिशी पडला, अंगाला जखमा झाल्या, पण मुळीच न डगमगता त्यांनी त्या सायकलीतले दोष शोधून काढले आणि इतरांचाही विचार ध्यानात घेऊन टप्प्याटप्प्याने त्यांनी त्यात बदल घडवून आणला. अगं पूर्वीच्या काळी, म्हणजे त्या काळी ग, म्हणे सायकलचं पुढचं चाक खूप मोठ्या आकाराचं आणि मागचं चाक एकदम छोटं होतं. त्यात कालांतराने बदल होत 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 सायकलीला सध्याचं स्वरूप प्राप्त झालंय. आणि त्या संबंधीचं पुस्तकही आहे त्याच्याजवळ. मला इंटरेस्ट असेल तर ते पुस्तक मला सुद्धा वाचायला देणार आहे तो. बघितला बघितला, विकास उत्साहात म्हणाला. आता पुस्तकाच्या निमित्तानं तो रंजूला भेटत राहणार. आपली रंजू, त्याला 100% पसंत पडली हो. याबद्दलचा आता वेगळा पुरावा काय देणार? अगं तो त्याच्या ऑफिसला जातो ना, ते सुद्धा सायकलवर बसून. अगं जात असेल, त्याचं बरोबरच आहे, मी काढलेला माहिती. त्याचं ऑफिस घरापासून 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो का म्हणून जाईल बसने? बस कशाला हवी? तो स्कूटर किंवा मोटरसायकल वापरू शकतो ना. पण त्याच्याजवळ मोटरसायकल नाही, स्कूटर नाही, फक्त सायकल आहे म्हणे. आणि हे राजश्री सायकलवरनं ऑफिसला जातात म्हणे. अहो, सायकलवरनं ऑफिसला ये जा करण्याच्या बाबतीत आपण पदुचेरीच्या राज्यपाल महोदया किरण बेदी यांना मानतो असं म्हणतो तो. कारण किरण बेदी त्यांच्या ऑफिसात म्हणे सायकलवरनं जातात. त्यांच्या वृत्तपत्रात छापून आलेला फोटो सुद्धा त्यांनी कापून ठेवला आहे. राज्यपालासारखी उच्च पदस्थ व्यक्ती सायकलीचा मुक्तपणे वापर करते, तर आपण का करू नये, असं त्यांनी मला सवालच करून टाकला. रंजूनं हे सगळं सांगताना नाक वाकडं केलं. बरं ठीक आहे, तू काय जबाब दिलास? मी काय जबाब देणार? अर्थात त्याला विचारायचं अगदी जिभेवर आलं होतं की किरण बेदी आपल्या नवऱ्याला सायकलवरनं डबल सीट घेऊन गावभर हिंडतात का? पण नाही विचारलं. बरं केलंस का बाई, नाही विचारलंस. असं विचारणं उद्धटपणाचं ठरलं असतं ग. उद्धटपणा जाऊ दे ग, पण तू मला सांग, त्यांनी मला लग्नानंतर किंवा त्याच्या आधी सायकलवर डबल सीट करून जाऊया म्हटलं तर काय सांगायचं? अगं बाई, मी काय सांगणार, तुझं तू ठरवते. मी अजिबात बसणार नाही सायकलवर. अगं, सायकलचं महत्त्व पटवण्यासाठी त्यांनी मोठमोठ्या व्यक्ती सायकलबद्दल काय म्हणतात ते सुद्धा मला सांगितलं. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा विचार ऐकवला मला. काय म्हणतात अल्बर्ट साहेब? विकासनं कुत्सित सुरात विचारलं. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं म्हणे मत आहे की जीवन म्हणजे सायकल. अनेक मुद्दे ऐकवले, त्यातले आता जेवढे आठवतात तेवढे सांगते, ऐका. सायकल चालवताना तोल सांभाळणं अत्यंत आवश्यक असतं. जीवन प्रवासात तोल सांभाळला नाही तर तोंडघशी पडायला होतं. रस्त्याच्या उतारावरनं जाताना सायकलीला पायटे मारावे लागत नाहीत, पण चढण काढावी लागते, तेव्हा बऱ्यापैकी धाप लागते. तसं असतं जीवनाचं. अनुकूल परिस्थितीतून जाताना फारसे श्रम पडत नाहीत, पण प्रतिकूल परिस्थितीत जोरात पायटे मारावेच लागतात. सायकल एकाच वेळी तोल सांभाळायला आणि पुढं जायला जमवते. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच आहे म्हणे. अगं, याच संदर्भात त्यांनी सिंधुताई सपकाळ यांचा विचार ऐकवला. अगो बाई, सिंधुताई सपकाळ? हो, थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ. त्यांनी म्हणे असं मत मांडलंय की नवरा बायको म्हणजे सायकलची 2 चाकं. पुढचं चाक म्हणजे नवरा, बायको म्हणजे मागचं चाक. हे मागचं चाक फार महत्त्वाचं म्हणे, कारण तिथे म्हणे ब्रेक असतो. तो तसा न लावता पुढच्या चाकाला ब्रेक लावला तर सायकल कोलमडते. सायकलची चेन मागच्याच चाकाला लावलेली असते. सायकल उभी करायचा स्टँड आणि सामान ठेवण्याचे कॅरियर ते सुद्धा मागच्या चाकापाशी असतं. पुढच्या चाकाला काय असतं? फक्त हँडल आणि घंटा. आणि एवढं सगळं सांगून त्यांनी मला विचारलं, सिंधुताईंनी हे उदाहरण देताना स्कूटर, मोटरसायकल किंवा गाडी न म्हणता केवळ सायकलच का म्हटलं? आणि म्हणून तो स्कूटर, मोटरसायकल किंवा गाडीऐवजी सायकलीला प्राधान्य देतो म्हणे. काय समजलीस? रंजूनं उपस्थितांना विचारलं. अच्छा, हे कोण असं आहे? तर सुस्कारा सोडत बाबा म्हणाले, असंच आहे आई. बाबा, मला तो पसंत आहे,
पण त्याची सायकल पसंत नाही आणि नाही म्हणजे नाहीच आहे. ठाम सुरात रंजू म्हणाली. बाबांनी याच्यावर थोडा विचार केला असावा, कारण ते म्हणले, अगं तू सायकलीला कमी लेखू नको बरं का. त्याची सायकल इम्पोर्टेड असेल, रेसिंगची सुद्धा असू शकते त्याची सायकल. खूप पैसे मोजावे लागतात आजकाल सायकलीला, मोठा रुबाब असतो अशा सायकलींचा. त्यांनी दिली आहे मला त्याच्या सायकलची सगळी माहिती. साधी देशी सायकल आहे ती आणि मला चालणार नाही. इम्पोर्टेड असेल ना तरी मला चालणार नाही. मला सांगा, सायकल हे काय वाहन आहे का हो? अगं गिअर लावलेली सायकल असेल, फार रुबाब असतो गिअरवाल्या सायकलचा, अशा वेगात पुढे जातात ना. पण मला मुळातच सायकलच नको आहे ना. सोन्यानं मढवलेली असेल तरी मला सायकल नको आहे. आई बाबा जरा पुढचा विचार करा. त्याच्या सायकलीवर डबल सीट करून ऑफिसला जायचं का? गावभर हिंडायचं का? किती वाईट दिसेल ते. तशी गरज पडली तर तो मलाही सायकल घेऊन देईल, पण मला नको आहे सायकल. रंजूनं शशांकच्या सायकली मागे व पुढे बसून जाणं कुणालाच पसंत पडणारं नव्हतं, पण त्यातून काहीतरी मार्ग तर काढायला हवा होता. शशांकचं स्थळ तसं सहजासहजी हातचं जाऊ देणं योग्य नव्हतं. त्यात पुन्हा शशांकला रंजना आणि रंजनाला शशांक आवडला होता. प्रश्न होता तो आता शशांकच्या सायकलीचा. त्याच्यावर तोडगा करणं आवश्यक होतं. थोडा वेळ एकमेकांची तोंड बघण्यात गेला. रंजूच्या आईने तोंड उघडलं आणि म्हणाली, हे बघ रंजू, तुझ्या एक गोष्ट लक्षात आलेली नाही आहे. अगं लग्नानंतर नवरे मंडळी बदलतात, त्यांना आपणच तर बदलायला भाग पाडायचं असतं. तुला सायकल आवडत नाही म्हटल्यावर तो अगदी गाडी नसली तर गेला बाजार स्कूटर तरी घेईलच की. स्कूटर मागे बसण्यात मौज असते हो. काही काळानंतर स्कूटरवर बसायचा कंटाळा आलाय म्हणून सांग. नवीन असली तरी सेकंड हँड गाडी घ्यायला सांग त्याला. नाही हा, सेकंड हँड का म्हणून? आजकाल अगदी थोड्या पैशात मोटार गाडी मिळते, कर्ज मिळतं ना, ते फिटवायला घेतलं की झालं. अगं मग झालं तर सायकलचा विचार मनातनं काढून टाक. थोडीशी कळ काढ, त्यानंतर तुझ्या आवडीच्या वाहनातनं ये जा कर, मग तर झालं. बाबांनी चर्चेचा शेवट गोड करायचं ठरवलं. पण रंजूला ते पटलेलं नसावं किंवा सायकलविषयी इतका आग्रही असणारा नवरा बदलायला घ्यायचा म्हणजे भलतं कठीण काम असं वाटलेलं असावं, कारण ती म्हणाली, मला नाही वाटत मी त्याचं मन बदलू शकेन असं. बाबा समजुतीच्या स्वरात म्हणाले, हे बघ आपण तडजोड करूयात बाळा. अगं सायकल हे सुद्धा गुणी वाहन आहे. मुख्य म्हणजे स्कूटर मोटरसायकलीसारख्या अपघातग्रस्त वाहनांपासून कोसो मैल दूर आहे. ते किती होताना दिसतात आपल्याला स्कूटर मोटरसायकलींचे अपघात, सांग बरं. दररोज वर्तमानपत्र उघडलं की पहिली बातमी अपघाताची. आणखीन एक, स्कूटर मोटरसायकलीसाठी हेल्मेट डोक्यावर ठेवावंच लागतं. हेल्मेटची अडचणी मी तुला सांगायला हव्यात असं काही नाही, तुला ठाऊक आहे सगळं. हेल्मेटनं मानेचं दुखणं जडतं, बहिरे पण येऊ शकतं, केस गळायला लागतात. मला सांग ना, शशांकरावांना टक्कल पडलं तर तुला चालेल का? पण मला त्याची सायकल चालणार नाही त्याचं काय? भुवया उंचावत रंजूनं प्रतिप्रश्न केला. हे बघ, स्कूटर मोटरसायकलमुळे हवा दूषित व्हायला मदत होते. सायकलीच्या बाबतीत पर्यावरणाला धोका नाही. आणखी एक, सायकल म्हणजे अगदी वृक्ष प्रकारचं वाहन असं समजू नको. अगं यूट्यूबवर तेरे मेरे सपने या चित्रपटातलं देवान आणि मुमताजच्या तोंडचं गाणं ऐक. कुठलं गाणं आठवत आहे का? हां, ये मैंने कसम ली, ये तूने कसम ली. अगं शेतातून त्यांची सायकल भर वेगात पुढे जाते, त्यावेळी संगीतकार बर्मंदानी असला नामी म्युझिक पीस वाजवलाय तुला सांगू. आहा, अगं ते दृश्य आठवलं ना, अंगावर रोमांच उभे राहतात बघ. काय ग, खोटं बोलतोय का मी? बाबांनी आईची साक्ष काढली. आपण बाबा ते सगळं सिनेमात हो, खोटं खोटं. शशांक मला घेऊन शेतातनं सायकल नेणारच नाही. सायकल खिळखिळी होईल असं म्हणेल तो. सायकलीवर खूप प्रेम आहे त्याचं. अहो दररोज 1 तास खर्च करून सायकल चकचकीत करत असतो असं खुद्द त्यांनी मला सांगितलंय. बघ बघ किती चांगला गुण आहे ग. म्हणजे मोदींच्या स्वच्छता अभियानाला त्याचा पाठिंबा आहे. छान आहे, छान आहे, छान आहे. नाही तर आपला विकास बघ किती अस्वच्छ दिसते त्याची मोटरसायकल, बघतेस ना. विषय बदलू नका. रंजूला शशांक पसंत आहे का नाही हा आपल्या यावेळच्या चर्चेचा विषय आहे. अगदी बरोबर आहे. माझी मोटरसायकल कशाला मध्ये आणली तुम्ही? सायकलीचा आणखीन एखादा गुणधर्म असेल तर तो ऐकवा. हां, रंजू सांगेल. शशांकनं तिला भरपूर माहिती दिलेली दिसती आहे. शशांकनं सगळं कशाला सांगायला हवं? बरोबर आहे तुझं. शशांकनेच कसं सगळं सांगायला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी मी पेपरमध्ये वाचलं की युरोपमध्ये सुद्धा सायकल लोकप्रिय व्हायला लागली आहे. तिथे दिवसाला 1 मोटार खरेदी होत असेल तर किमान 4-5 सायकली विकल्या जातात.
पेट्रोलची समस्या जगभर चालली आहे. दर दिवशी वाढणारं पेट्रोल मालकाची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. अनेकांना मोटार परवडते पण पेट्रोल परवडत नाही. शिवाय त्यातनं मोठी डोकेदुखी म्हणजे पार्किंगची. माझ्या माहितीचे कित्येक वाहन मालक पार्किंगची कटकट टाळण्यासाठी गाडी घरातनं बाहेर काढत नाहीत. सायकलचं तसं काही नाही ना. सायकलीला पार्किंग मिळालं नाही तर सरळ खांद्यावर ठेवून चालायला लागलो तरी कोणी काही म्हणणार नाही. बाबा उत्साहानं पुढं काही सांगायला बघत होते पण सगळे ओरडले, पुरे खूप झाला सायकलच्या गुणांबद्दल. अरे सायकल चालवणं हा उत्तम व्यायाम प्रकार आहे असं म्हटलं जातं. ते मी म्हणतो पाहिजे तर. हे उद्गार विकासचे होते. तर मग मंडळी, या चर्चेचा शेवट काय? रंजूची पसंती कळवायची सातोसकर मंडळींना का सरळ सांगायचं त्याची सायकल आम्हाला पसंत नाही म्हणून? बाबांनी आता चर्चेला विराम द्यायचं ठरवलेलं होतं. थांबा, एवढ्यात निर्णयाला येऊयात नको. ती मंडळी काय म्हणतात ते आधी ऐकूया. आणि रंजूच्या आईच्या या समारोपाच्या उद्गारावरती बैठक आटोपती घेऊन असंही सांगण्यात आलं की ह्यावर उद्या सकाळी सकाळी पुन्हा विचार करू आणि काय ते ठरवू. आणि नेमक्या त्याच वेळी तिकडे सातोसकरांची बैठक सुद्धा आटोपली. सातोसकरांच्या घरी सुद्धा हाच विषय चर्चेला होता की गायतोंडेंची रंजना शशांकला आवडलेली आहे का नाही. काय शशांक, रंजना तुला पसंत पडली ना? तुम्ही दोघं आम्हा सगळ्यांच्या अनुपस्थितीत बराच वेळ बोलत होतात. काय गप्पा रंगल्या वाटतं तुमच्या. रंजना तुला पसंत पडलेली दिसते, बरोबर आहे ना? शशांकच्या वडिलांनी अण्णांनी सुतोवाच केलं. मला वाटतं तुम्हा दोघांना ती पसंत पडली आहे. मलाही तशी ती बरी वाटली आहे. आणि मग अण्णा आणि आईकडे रोखून बघत शशांक म्हणाला, पण माझ्या परीक्षेत ती नापास होतीये का काय अशी मला भीती वाटतेय. अगं बाई, म्हणजे काय रे, तुझी कसली आली परीक्षा? आईने चमकून विचारलं. परीक्षा म्हणजे तिची आमच्या आगामी संसाराबद्दलची अपेक्षा. सुरुवातीला जुजबी बोलणं आटोपता तिने मध्येच माझ्या जवळच्या वाहनाची चौकशी केली आणि मी सावध झालो. अण्णा, आई, तुम्ही मागच्या पिढीतली माणसं. सध्याची पिढी काय विचार करते ते तुम्हाला माहिती आहे का नाही हे मला माहिती नाही, पण बहुतेक तुम्हाला ते तितकंसं माहिती नसावं. शशांक, अरे बाबा, आम्हा दोघांना सहज समजेल असं बोल की रे बाळा. हां, माझ्या मते सध्याची चालू पिढी आहे ना, त्यात मी सुद्धा आहे. पण माझा अपवाद समजायला हरकत नाही. ही पिढी आयत्या ऐशारामाची अपेक्षा ठेवणारी आहे. जीवनातली चढ उतार त्यांना माहिती नाहीत. परिश्रमातनं मिळणाऱ्या सुखाचं महत्त्व त्यांना कळत नाही. सध्याच्या मुलींना हवा शहरात राहणारा, मोठ्या पगाराची नोकरी करणारा नवरा. त्याच्यापेक्षा बंगला हवा, गाडी हवी, नोकरचाकर हवे, स्वयंपाके हवेत. त्याचे आई बाबा दूर गावी असतील तर दुधाचं साखर. घरात स्वयंपाक करण्यापेक्षा हॉटेलातनं खाद्यपदार्थ मागवणं त्यांना जास्त पसंत असतं. माझे विचार थोडे वेगळे आहेत. जी व्यक्ती आपला जोडीदार होऊ बघते तिच्याबद्दल हे सगळं एका भेटीत कळत नाही. त्यासाठी वेगळी योजना करावी लागते. आणि म्हणूनच माझ्या जवळच्या वाहनाची तिने चौकशी केली तेव्हा मला आयती संधी मिळाली. माझ्याजवळ फक्त सायकल आहे हे कळल्यावर तिचा चेहरा पडला. तिच्या मतात थोडा बदल व्हावा म्हणून थोरा मोठ्यांची सायकलबद्दलची मतं मी तिला ऐकायला लागलो तेव्हा तर ती चक्क बेचैन झाल्यासारखी मला वाटली. माझ्याजवळ केवळ सायकल असणं म्हणजे बेताची परिस्थिती असलेला, फारशी हौसमौज न करू बघणारा नवरा असा समज तिने करून घेतला असण्याची शक्यता आहे. बघूया, आधी तिला तिचा निर्णय ऐकू देत. तिला माझी सायकल पसंत पडते का नाही हे मला बघायचं आहे. माझ्याकडे असलेल्या मोटरसायकल आणि कारबद्दल मी एका शब्दानेही तिच्याशी बोललेलो नाही आहे. अण्णा, आई शशांककडे बघायला लागले. सायकलीच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत नापास झालेल्या मुलींच्या संख्येत आणखीन एकीची भर पडतीये का काय ह्या विचारानं त्या दोघांचीही झोप उडवून टाकली.